श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, अपेक्षा आहे तुम्ही सुखी व समाधानी आणि आनंदी असाल. आज आपण कथा ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थांचे मोहोळ गावी येण्यास कारण काय होते. श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीला लोकांना दत्ताच्या रूपात दर्शन देत असायचे. मंगळवेढा गावातील सर्वांची विद्या अरिष्ट बाधा स्वामी समर्थांनी दूर केली. स्वामी समर्थ पंढरपुरास वास्तव्यास आले आहेत ही बातमी वारीला आलेल्या वारकऱ्यांपर्यंत पोहोचली होती व ते वारकरी स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. कित्येक जणांना समर्थांनी विठ्ठलाच्या रूपात दर्शन दिले होते. स्वामी समर्थ कार्तिक पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात होते. विठ्ठल मंदिराबाहेर एका झाडाखाली स्वामींचा मुक्काम होता. एक वारकरी कार्तिक वारीला आला होता आणि तो पायाने अधू होता. तो चुकवता वारीला येत होता. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर तो स्वामींचे आशीर्वाद घेण्यास निघाला. स्वामी समर्थांनी त्यास लांबूनच पाहिलं. त्याचे दुःख स्वामींना समजले होते व त्याचे अधूपन घालविण्याचे त्यांनी ठरविले. श्री स्वामी समर्थ त्याच्याकडे बघत त्याला हाक मारली तेव्हा तो स्वामींकडे पाहताच त्याला तेथे स्वामींच्या जागी विठ्ठलाचे दर्शन झाले. तो धावत स्वामींजवळ गेला आणि त्याच क्षणी त्याच्या पायात विलक्षण ताकद आली आणि तो चांगला उभा राहिला होता. श्री स्वामी समर्थांची कृपा त्यावर झाली होती. त्याचा पाय चांगला झाला होता. ही घटना सर्वदूर पसरली. बरीच लोक वारकरी स्वामींचा आशीर्वाद घेण्यास येऊ लागली. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री स्वामी भीमेच्या तीरावर उभे असल्याचं सर्वांनी पाहिले होते. पण काही वेळात ते तेथून अदृश्य झाले आणि तेथील वाळूवर पावलांचे ठसे दिसत होते. ह्या पावलांच्या ठशांच्या मागे लोक गेली आणि ती पोहोचली मोहोळ ह्या गावी. स्वामी समर्थ मोहोळ गावी गेल्यास सर्वांना समजलं. स्वामी समर्थ मोहोळ गावी एका झऱ्यामध्ये ते उभे राहिले. तिथे एक गुहा होती. स्वामींनी त्या गुहेमध्ये प्रवेश केला. स्वामींच्या पदस्पर्शाने ती गुहा प्रकाशित झाली. त्या ठिकाणी स्वामी समाधीमध्ये लीन असताना त्यांना मोहोळ गावातील गवेस्वामींची आठवण झाली. गवेस्वामींना जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करावयाचे होते. स्वामी समर्थ मोहोळ येथे आले असल्याचे गवेस्वामींना समजले व गवेस्वामी त्यांच्या गुहेबाहेर येऊन उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. गवेस्वामींनी आपल्या मधुर आवाजाने स्वामींची वंदना करण्यास सुरुवात केली. लोक जमा झाली होती. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी तेथे आले व मनुष्य स्वरात म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहे. एवढ्यात स्वामी बाहेर आले आणि गवेस्वामींनी त्यांना साष्टांग अभिवादन केले. उपस्थित लोकांनी स्वामींचा जयघोष केला. स्वामींनी गवेस्वामींच्या ललाटावर हात ठेवला तेव्हा काही काळ त्यांचे भान हरपले. त्यानंतर त्यांनी स्वामींचे पाय धरले व म्हणाले, स्वामी आपल्या आशीर्वादासाठी हे शरीर योगबळावर इतकी वर्षे टिकला. माझी अपेक्षा आज पूर्ण झाली. मला आता मुक्ती द्या. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, तुम्हाला मुक्ती प्राप्त व्हावी म्हणूनच मी मोहोळात आलो. असे म्हणून स्वामींनी पुन्हा गवेस्वामींच्या ललाटावर हात ठेवला. गवेस्वामींनी स्वामींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि परत उचललेच नाही. गवेस्वामी अनंतात विलीन झाले. श्री स्वामी समर्थ त्यानंतर थोडे दिवस तेथे राहून लोकांच्या समस्यांचे निराकरण केले. काही वेळानंतर स्वामींनी मोहोळ सोडले व सोलापूर येथे स्वामी निघून गेले. धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.